महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होणारे 10 जिल्हे। मित्रांनो, महाराष्ट्र हे केवळ आर्थिकदृष्ट्या नाही तर सामाजिक, शैक्षणिक आणि तांत्रिकदृष्ट्याही देशातील आघाडीचे राज्य बनले आहे। गेल्या काही वर्षात राज्यातील अनेक जिल्ह्यांनी विकासाच्या बाबतीत मोठी झेप घेतली आहे। औद्योगिक गुंतवणूक, दळणवळणाची मजबूत व्यवस्था, स्मार्ट सिटी प्रकल्प, IT हब्स, आधुनिक शेती आणि पर्यटन विकास यामुळे काही जिल्हे अतिशय वेगाने बदलत आहेत। चला तर मग जाणून घेऊया असेच महाराष्ट्रातील 10 वेगाने विकसित होणारे जिल्हे जे राज्याच्या प्रगतीचा चेहरा बदलत आहेत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फॉलो, सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, सोलापूर जिल्हा। सोलापूर जिल्हा टेक्सटाईल, सोलर एनर्जी आणि शेती क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे। सोलापूर हैदराबाद महामार्ग, सोलर प्रकल्प आणि औद्योगिक वसाहती यामुळे रोजगाराच्या संधी इथे वाढत आहेत। कमी पावसाच्या भागातही विकास कसा होतो याचे उत्तम उदाहरण म्हणून सोलापूर जिल्ह्याकडे पाहिले जाते। नंबर 9, कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर हा जिल्हा उद्योग, शेती आणि सांस्कृतिक विकासासाठी ओळखला जातो। लघु उद्योग, साखर कारखाने, टेक्सटाईल आणि पर्यटन यामुळे कोल्हापूरची आर्थिक स्थिती मजबूत आहे। चांगली शिक्षण संस्था आणि आरोग्य सुविधा यामुळे जीवनमानातही सुधारणा झाली आहे। कोल्हापूरचा विकास हा केवळ इंडस्ट्रीवर नसून तिथल्या समृद्ध शेतीवर आणि साखर कारखान्यावर देखील अवलंबून आहे। आता इथे IT पार्क आणि नवीन उद्योगधंदे येत आहेत। नंबर 8, अहिल्यानगर जिल्हा। अहिल्यानगर जिल्हा शेती, साखर उद्योग, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्रात प्रगती करत आहे। नवीन महामार्ग, पाणी व्यवस्थापन प्रकल्प आणि औद्योगिक गुंतवणूक यामुळे ग्रामीण भागातही विकास पोहोचत आहे। हा जिल्हा संत, सहकार आणि संस्कृतीचा केंद्रबिंदू मानला जातो। नंबर 7, रायगड जिल्हा। मुंबई जवळ असल्यामुळे रायगड जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत आहे। JNPT पोर्ट, औद्योगिक कॉरिडॉर, नवीन महामार्ग आणि पर्यटन विकासामुळे रायगड हे भविष्याचे मोठे आर्थिक केंद्र बनत आहे। पनवेल आणि मुरण परिसरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू आहे। नंबर 6, छत्रपती संभाजीनगर जिल्हा। औद्योगिक नगरी म्हणून ओळखला जाणारा छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा उत्पादन आणि निर्यातीसाठी मोठी भूमिका बजावत आहे। ऑटोमोबाईल, फार्मा आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योग इथे मोठ्या प्रमाणावर आहेत। समृद्ध इतिहासासोबत आधुनिक उद्योग याचा सुंदर संगम या जिल्ह्यात पाहायला मिळतो। नंबर 5, नागपूर जिल्हा। विदर्भाची राजधानी असलेले नागपूर हे भौगोलिकदृष्ट्या भारताच्या मध्यभागी आहे। मिहान प्रकल्प, मेट्रो रेल्वे, लॉजिस्टिक हब आणि शिक्षण संस्था यामुळे नागपूरचा विकास वेगाने होत आहे। येत्या काळात नागपूर हे मोठे औद्योगिक आणि ट्रान्सपोर्ट हब बनण्याची शक्यता आहे। नंबर 4, नाशिक जिल्हा। नाशिक हा जिल्हा औद्योगिक, कृषी आणि पर्यटन या तिन्ही क्षेत्रात झपाट्याने विकसित होत आहे। वाईन इंडस्ट्री, MIDC, धार्मिक पर्यटन आणि वास्तविक मेट्रो प्रकल्पामुळे नाशिकचा चेहरा मोहरा बदलत आहे। मुंबई नाशिक महामार्गामुळे दळणवळण सुलभ झाले असून नाशिकमध्ये गुंतवणूकदारांचा ओढा वाढत आहे। नंबर 3, ठाणे जिल्हा। ठाणे जिल्हा हा मुंबईनंतर सर्वाधिक वेगाने वाढणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो। नवी घरे, IT कंपन्या, मॉल्स, मेट्रो प्रकल्प आणि दळणवळणातील सुधारणा यामुळे ठाणे हे नवीन मुंबई म्हणून ओळखले जाऊ लागले आहे। ठाणे बेलापूर औद्योगिक पट्टा आणि स्मार्ट सिटी योजना जिल्ह्याच्या विकासाला मोठे योगदान देत आहे। नंबर 2, मुंबई शहर व मुंबई उपनगर। मुंबई म्हणजे आर्थिक राजधानी, बँकिंग, शेअर मार्केट, मीडिया, मनोरंजन आणि रिअल एस्टेट या क्षेत्रात मुंबई आघाडीवर आहे। कोस्टल रोड, मेट्रो लाईन्स, ट्रान्स हार्बर लिंक यासारखे प्रकल्प मुंबईच्या विकासाला नवी गती देत आहेत। उच्च जीवनमान, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आणि रोजगाराच्या अमर्याद संधीमुळे मुंबईचा विकास अजूनही थांबलेला नाही। नंबर 1, पुणे जिल्हा। पुणे हा आज महाराष्ट्रातील नाही तर भारतातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्यापैकी एक आहे। स्टार्टअप संस्कृती, शिक्षणाची मोठी केंद्रे आणि मेट्रो प्रकल्पामुळे पुण्याचा विकास झपाट्याने होत आहे। हिंजवडी, तळेगाव, चाकण आणि रांजणगाव हे औद्योगिक पट्टे हजारो तरुणांना रोजगार देत आहेत। पुणे हे आज ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट बरोबर IT कॅपिटल म्हणूनही ओळखले जाते। तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होणारे 10 जिल्हे। यापैकी तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यात आणखी कोणता विकास व्हायला हवा हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला फॉलो, सबस्क्राइब करायला विसरू नका।